नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल. आपल्या सर्वांनाच माहित आहे की फार्मसीचे कॅप राऊंड 1 चे रिझल्ट यानी की अलॉटमेंट जाहीर झालेली आहे आणि आजपासून अर्थात 4 तारखेपासून बघा, इम्पॉर्टंट डेट्स मध्ये जाऊया आपण. 4 तारखेपासून आज ते 6 तारखेपर्यंत आपण आपल्याला भेटलेलं कॉलेज हे फ्रीज करू शकतो किंवा आपण त्याला बेटरमेंट साठी जाऊ शकतो. आता फ्रीज केल्याच्या नंतर आपल्याला कॉलेजमध्ये जायचं असेल, एकदम कॉलेज अलॉटमेंट झाल्याच्या नंतर काय डिटेल सगळ्या गोष्टी ऍडमिशन करण्यापर्यंत असणार आहेत हे सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर ज्यांना कॉलेज फ्रीज करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे. त्याच्यासोबतच ज्यांना बेटरमेंट करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करणं. जर आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कशाची वाट बघता यार, तुम्हाला फार्मसी करायचे छानपैकी 4 वर्ष, तर या चॅनलला सबस्क्राईब करा. यस, चला बघा, 4 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत आपण कॉलेज फ्रीज करू शकतो. आता असे विद्यार्थी ज्यांचा कॅप राऊंड 1 मध्ये पहिलाच प्रेफरन्स हा त्यांचा होता आणि ते कॉलेज त्यांना भेटला आहे, तर त्यांचं ते ऑटो फ्रीज झालं आहे. बरोबर आहे. ऑटो फ्रीज झाल्यावर त्यांना फ्रीज करायची गरज नाही, तर त्यांना डायरेक्ट कॉलेज अलॉटमेंटचं लेटर काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे, है ना. जे काही फीस असेल सीट ऍक्सेप्टन्सची वगैरे है ना, ती भरून आणि ते कॉलेज अलॉटमेंटचं लेटर घेऊन कॉलेजला जायचं आहे. कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे. आणि ज्यांना बेटरमेंट करायचं आहे त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे, बेटरमेंट करण्याकरता तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स फ्रीज म्हणजे सीट ऍक्सेप्टन्स फी भरायची आहे जी काही असेल ती, आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे. याच्यासाठी डिटेल हे वाचून बघू शकता. आणि त्याच्यानंतर 6 तारखेला 5 वाजेपर्यंत ज्यांनी फ्रीज केला आहे त्यांना कॉलेजला जायचं आहे. आता त्या विद्यार्थ्यांना कोणते कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता आणि म्हणून ही मी एक डॉक्युमेंट लिस्ट बनवली आहे. कारण सध्याच्या घडीला तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर कोणते कोणते डॉक्युमेंट्स मागू शकतात. बघा, सगळ्यात पहिल्यांदा जर आपण विचार केला तर कॅप डॉक्युमेंट्स म्हणजे कॅप राऊंड मध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. लक्षात ठेवा, सगळे डॉक्युमेंट्स, जे डॉक्युमेंट्स तुम्ही व्हेरीफाईड केलेले आहेत स्क्रुटिनिटी सेंटरवर, ते सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा व्हेरीफाईड ऍप्लिकेशन फॉर्म, जो ऍप्लिकेशन तुम्ही व्हेरीफाय करून घेतला होता स्क्रुटिनी सेंटरवरून किंवा ऑनलाईन स्क्रुटिनिटी सेंटरवरून, तो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्याच्या 4 कॉपी. प्रिंट ऑफ फायनल ऑप्शन फॉर्म, जो तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला आहे त्याच्या सुद्धा कॉपीज मागितल्या जातात कोणत्या कोणत्या कॉलेजला. प्रिंट ऑफ कॉलेज अलॉटमेंट लेटर, आणि याला स्टार द्या, स्टार द्या. ज्या वेळेला तुम्ही कॉलेज फ्रीज करता त्यावेळेला तुम्हाला एक कॉलेज अलॉटमेंट लेटर डाउनलोड करावं लागतं आणि ते कॉलेज अलॉटमेंट लेटरची तुम्हाला प्रिंट ही 4 प्रतीमध्ये घेऊन जावं लागणार आहे. प्रिंट ऑफ सीट ऍक्सेप्टन्स फी, ज्या वेळेला तुम्ही सीट ऍक्सेप्ट करता है ना, फी पेमेंट करता, सीट ऍक्सेप्टन्स फी पेमेंट करता, त्यावेळेला तुम्हाला एक रिसिप्ट भेटते. ही रिसिप्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. या दोन्ही गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. आणि प्रिंट ऑफ फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, ज्या वेळेला वेबसाईटवर फायनल मेरिट लिस्टचा एक इथे ऑप्शन तयार होत होता त्यावेळेला तुम्ही फक्त तुमचा ऍप्लिकेशन आयडी आणि डेट ऑफ बर्थ टाकून एक पीडीएफ डाउनलोड केली होती, ज्यामध्ये फक्त तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं आहे याचं नाव, तुमचा मेरिट नंबर होता, फक्त तुमचा, सगळ्यांचा नाही. सगळ्या मेरिट लिस्टची कॉपी मारत बसू नका, फक्त तुमचा मेरिट नंबर काय आहे याचं स्पेशल एक कॉपी आली होती, तिची तुम्हाला प्रिंट करायची आहे. या सगळ्या कॅप डॉक्युमेंट्स घ्यायच्या आहेत. याच्यानंतर जर आपण विचार केला तर आता आहेत स्कूल किंवा कॉलेज डॉक्युमेंट. आता तुम्ही क्लास 10 चा किंवा 12 चा मार्कशीट दिलेला असेल किंवा सर्टिफिकेट दिलेला असेल, 10 चं मार्कशीट किंवा तुम्ही सर्टिफिकेट दोन्हीपैकी जे दिलेलं आहे किंवा व्हेरीफाय जे केलेलं आहे ते. त्याच्यानंतर एमएसटीसीटीचा स्कोर कार्ड, पीसीबी एमएसटीसीटीचा स्कोर कार्ड. जर तुम्ही नीट मधून ऍडमिशन घेणार असाल ऑल इंडिया कॅटेगरी मधून तर नीटचं स्कोर कार्ड इथे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमचा शाळेचा दाखला म्हणजे एलसी लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट महत्वाचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ड्रॉपर जे आहेत त्या ड्रॉपर साठी गॅप सर्टिफिकेट हे बॉन्डवर असणं महत्वाचं आहे. जर आतापर्यंत तुम्ही करून घेतलेले नसेल तर आजही जाऊ शकता, नोटरी करू शकता आणि तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर 100 रुपये ते चार्जेस घेतात. 200 रुपयामध्ये तुम्हाला हे बॉन्ड भेटतो. गॅप सर्टिफिकेट तुम्हाला तयार करून भेटतं. नोटरी जिथे वकील असतात बसलेले किंवा जिथे कोर्टाच्या परिसरामध्ये हे तुम्हाला बनवून भेटतं. बरोबर आहे. चला, आता पर्सनल डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, तुमचं डोमासाईल लागणार आहे म्हणजे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र. नॅशनॅलिटी, कुठे कुठे डोमासाईल आणि नॅशनॅलिटी एकाच वर असतं. नॅशनॅलिटी, इन्कम बघा
बघा हे ऑप्शनल आहे. ऑप्शनल म्हणजे काय, सपोज जर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये आहात किंवा तुम्ही कॅटेगरी मध्ये आहात आणि तुम्हाला फीस मध्ये सवलत पाहिजे आहे, बरोबर आहे, तर तुम्ही याच्यामध्ये इन्कम वापरू शकता. इन्कम सर्टिफिकेट, आधार कार्ड, अपार आयडी. अपार आयडी कसा काढायचा असतो, युट्यूबवर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये माहिती भेटून जाईल. अपार आयडी, प्रत्येकाचा अपार आयडी तुम्ही काढू शकता आणि अपार आयडी काढल्याच्या नंतर अपार आयडीची सुद्धा कॉपी काही कॉलेजमध्ये मागितली जाते. ही सुद्धा ऑप्शनल आहे, हे सुद्धा ऑप्शनल आहे. मेडिकल सर्टिफिकेट, जर तुम्ही पीडब्ल्यू कॅन्डिडेट असाल तर पीडब्ल्यूडीचं कॅटेगरी पीडब्ल्यूचं सर्टिफिकेट किंवा मेडिकल सर्टिफिकेट जर अनफिट असाल किंवा फिट आहे ना, त्याच्याबद्दल कुठे कुठे मागितलं जातं, कुठे कुठे मागितलं जात नाही. बर्थ सर्टिफिकेट, जर तुम्ही गर्ल म्हणून स्कॉलरशिप घेत असाल तर तुमचं बर्थ सर्टिफिकेट येस कधी कधी मागितलं जातं, सगळेच कॉलेजेस मागत नाहीत, पण तयार ठेवा, बरोबर आहे. चला इथे आपण टीसी सुद्धा वापरू शकतो. नेक्स्ट आहे कास्ट डॉक्युमेंट. तुमचं कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही कॅटेगरी मधून फॉर्म भरला असेल तर तुमचा कास्ट सर्टिफिकेट. कास्ट व्हॅलिडिटी, जर कास्ट व्हॅलिडिटी आलेली नसेल तर त्याची रिसिप्ट जोडायची आहे, कारण पुढे अजून तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी भेटणार आहे किंवा 3 महिने, 6 महिने 3 महिने काहीतरी कालावधी आहे तो, त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅलिडिटी दाखवू शकता. नॉन क्रिमिलियर, अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी क्रिमिलियर मधून हे घेतलं आहे, आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, ज्यांनी ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून ऍडमिशन घेतलेलं आहे यांच्यासाठी. येस, तर हे होते काही महत्वाचे अपडेट. आता या सगळ्यांच्या 4 कॉपी जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत, ओरिजिनल सोबत त्याच्या 4 कॉपीज तुम्हाला लागणार आहेत, बरोबर आहे, 4 कॉपीज लागणार आहेत. त्याच्यानंतर फीस कशी भरायची, बऱ्याच कॉलेजमध्ये लक्षात ठेवा, बऱ्याच कॉलेजेसमध्ये ज्या वेळेला तुम्ही जाल, आता आज जाल, उद्या जाल किंवा परवा जाल, आज कोणता वार आहे, आज सॅटरडे आहे, उद्या संडे आहे आणि परवा मंडे आहे, बरोबर आहे. आता लक्षात ठेवा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर सॅटरडेला दुपारी कॉलेज चालू राहील का, राहील. संडेला कॉलेज चालू राहील का, राहील. मंडेला कॉलेज चालू राहील का, राहील. पक्का कॉलेज चालू असणार आहे, तुम्ही जा. बघा बऱ्याच ठिकाणी कॉलेजेसची फीस जी आहे ती डीडीच्या स्वरूपात घेतली जाते, सो तिथं जाऊन तुम्हाला तो डीडी करायचा आहे. मात्र सर्व फीस जवळ ठेवा, अडचण आयत्या वेळेला अडचण येऊ देऊ नका, बरोबर आहे. यस, जर काहीही अजून डाऊट असतील तरी कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा, मी त्याच्यावर नक्की रिप्लाय करेन. सो ऑल द बेस्ट, थैंक यू सो मच आणि कांग्रेचुलेशंस टू ऑल ऑफ यू. आप आपके ड्रीम कॉलेज में जा रहे हो. अगले 4 साल बहुत अच्छे से मेहनत करना और हमारे चैनल को मत भूलना, हमारे चैनल को ज्यादा से ज्यादा अपने जूनियर के साथ जरूर शेयर करना. सो ऑल द बेस्ट एंड थैंक यू सो मच.